सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मला राजीनामा द्यावा लागेल, मला खासदारकीचा, मला मंत्री करा किंवा मला निवडणूक लढावी लागेल. पण मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहेत. भाजपची नागपूरची दोघं आहेत की मला काही निवडून मिळणार नाही. तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होता. मी नसणाऱ्या माणसाचं वक्तव्य आज काढलं त्याचा दाखला त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असतो गोपीनाथ. आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मला राजीनामा द्यावा लागेल, मला खासदारकीचा, मला मंत्री करा किंवा मला निवडणूक लढावी लागेल. आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत की मला काही निवडून मिळणार नाही. तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच. मला मंत्री करा. त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल कारण माहिती, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्रपणे करता येईल. आमचं सगळं ठरलं. ते गुप्तपणे आले. मी महाराष्ट्र सदनाला राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू दिलो. त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते. आमचं सगळं ठरलं. रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या अहमद पटेलच्या, आमच्या मॅडमची परवानगी घेतली. आणि ते त्यावेळेला भाजपचे विरोधी पक्षाचे उपनेते होते, मोठ्या पदावर, पण अत्यंत अस्वस्थ होते. तर काय काय सांगितलं मला ते काय बोलणार नाही. ते म्हटले मला एक दोघं मला निवडून दिसणार नाही. कोण? नागपूरमध्ये. म्हणून म्हटलं मला काहीतरी पद द्या. तर मी म्हटलं ठीक आहे. मी तेव्हा पंतप्रधान कार्यालयाचं राज्यमंत्री आधी होतो, नंतर मुख्यमंत्री होतो. हे मुख्यमंत्री असतानाची गोष्ट झालं. मी नंतर मनमोहन सिंग यांना भेटायला गेलो. तर माझी आयुष्यातली राजकीय सर्वात मोठी चूक झाली ती की मी पंतप्रधान न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हटलं, चला जमेल. पंतप्रधानांना बोलवलं. म्हटले तू हे परस्पर त्यांना आश्वासन दिले का? लगेच लक्षात आलं. म्हटलं हो नाही, मी मॅडमला विचारले पण तुम्हाला विचारायचं चुकत झाली नाही. तर म्हटले एका भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिल्यासारखे मी बिलकुल करणार नाही. पहिल्यांदा ते माझ्यावर रागवले. मला डोक्याला मी हात लावला. म्हटलं काय किती मोठी चूक आहे. आणि मग नंतर आलो. म्हटलं तर काय मार्गच नाही ना, विचारायला पाहिजे होतं ना. माझी मोठी चूक झाली. शेवटी मंत्रिमंडळ करायला अधिकार कोणाचा असतो? सोनिया गांधींनी मान्यता दिली, ठीक आहे, पण शेवटी मंत्रिमंडळ ते करतात. मी काय बोलावं, मी कुठं लपवतो मला कळणार. मी आलो आणि शेवटी सांगितलं सॉरी, ते काही शक्य होणार. म्हणजे बाबा आता एक कोणती बातमी केली, फक्त एकच मला वाक्य बोललं, ते माझ्या आयुष्यात तरी विसरलं. मला म्हटले तुम्ही माझा राजकीय खून केला. तुम्ही माझा राजकीय खून केला. आता काय करायचं त्याबद्दल? आता त्याचा एव्हिडन्स, त्याचा काही सिग्निफिकन्स नाहीये. मुंडे साहेब आता हयात नाही आहेत आणि त्यामुळे आता त्यांच्याविषयी काही आता वक्तव्य आम्ही करणं जे तिथे उपस्थित नाही ते उचित नाही आणि त्याचं आता औचित्य नाही. मुळात असं काही तुमच्या गावामध्ये काय करणार आहेत तुम्ही? त्याचं आहे का? एवढा विकास घालवला का? 500-600 कोटी आणले तर तुम्ही नसणाऱ्या माणसाचं वक्तव्य आज काढलं त्याचा दाखला त्यांनाच मी एक सांगते, चला ते काही म्हणले असतील ते मी त्याला त्या ठिकाणी माझं उपस्थिती नसेल ते स्टेटमेंट मी देत नाही. आणि मी उपस्थित असले तरी त्या व्यक्तीचं प्रायव्हेट गोष्ट बोलणं सगळ्यांसमोर हे मला वाटतं उचित नाही. त्याबद्दलचं मला टिप्पणी करता येणार नाही, मी नव्हते. पण मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहेत. आणि हे त्यांची पूर्ण जी जर्नी आहे ती जर्नी आहे. आता राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्यांचं नाव लोक घेतात. कोणत्याही अर्थाने मी नाही म्हणत की पृथ्वीराज बाबांनी अनादराने घेतलंय, आदरानेच घेतलं असेल. आता माझ्याविषयी परवा वडवट्टीवारांनी टिप्पणी केली, ते पण अनादर करत नाही. मीडिया काय करतो, कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमातले एक स्टेटमेंट घेऊन असं झालं पंकजा मुंडे नाराज आहे. काही नाराज नाही, निराश नाही, मस्त आहे, खाते पिते, समाजासाठी काम करण्यासाठी पूर्णपणे कष्टाने जगते. माझ्या बापांनी पण आयुष्यात शेवटचा श्वास समाजाच्या सेवेत घेतलेला आहे आणि त्यामुळे पहिले पक्ष नंतर आधी राज्य आहे. आमच्या पक्षाची शिकवण आहे, आधी राष्ट्र आहे मग पक्ष आहे. ज्या संघटनेला मुंडे साहेबांनी एवढा मोठा वटवृक्ष बनवलं, त्या मुंडे साहेबांनी त्या संघटनेला जे दिलंय त्यानंतर मला वाटत नाही की अशा पद्धतीने त्यांच्याविषयी विचार
आत्ता करण्याची आवश्यकता